नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड. पुन्हा एकदा स्वागत करतो हम सिकिंग या चॅनलमध्ये आपलं. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत राईट टू सर्व्हिस या माध्यमातून आपण रहिवाशी प्रमाणपत्र घरी बसल्या ऑनलाईन कसे मागवू शकतो. तर मित्रांनो, ही सुविधा बरेच दिवसापासून सुरू आहे, पण हे कुणाला माहीत नसल्यामुळे याचा यूज कोण करतच नाही. तुम्हाला डायरेक्ट तुमचं रहिवाशी प्रमाणपत्र हे ऑनलाईन सादर करता येतं. अर्ज आणि ऑनलाईनही डाउनलोड करून ते तुम्हाला लीगली ते यूज करता येतं. तर तेच आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही Google ब्राउझरमध्ये तुमच्या मोबाईलमधूनही ते करता येतं. मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, पीसीमध्ये तुम्ही आपले सरकार.महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट सर्च करा. हे सर्वांना माहीत आहे. ही आपले सरकार पोर्टल. ह्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन खाली. तर हे ओपन केल्याच्यानंतर असा तुम्हाला मोबाईलमध्ये वेगळा इंटरफेस दिसेल, पण ही सर्व्हिस दिसेल. तर याच्यावरती राईट टू सर्व्हिस यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस असेल. याला तुम्ही मराठीत बघायचं असेल तर इकडे मराठी पण करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला हे महसूल विभागातर्फे वगैरे टोटल 45 ते 46 सुविधा ह्या ऑनलाईन आपल्याला घेता येणार आहेत. तर मी आज सर्वप्रथम तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्राबाबत सांगणार आहे. KDMC असो किंवा ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो, मुंबई असो, कुठल्याही ठिकाणची आपल्या सरकारद्वारे आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र हे मिळवता येतं ऑनलाईन घरी बसल्या. तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक नवीन युजर तयार करण्यासाठी सांगणार आहे. तर नवीन युजर हे तुम्ही क्रिएट करा इथे नवीन युजरवरती. मी आज तुम्हाला रहिवाशी प्रमाणपत्र हे कसं ऑनलाईन सादर करायचं मी ऑलरेडी रजिस्टर केलेलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुमचा जिल्हा करा. मी ऑलरेडी रजिस्टर इथे नवीन युजर नोंदणी केलेली आहे आणि हा माझा युजर आय डी पासवर्ड मी टाकला आहे आणि तुमचा जिल्हा सिलेक्ट करून लॉग इन करा. लॉग इन केल्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही अगोदर कुठले सर्टिफिकेट वगैरे मागवले असतील ह्याची पण तुम्हाला हिस्ट्री याच्यामध्ये येऊन जाईल. तर चला, असा लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस वेबसाईटवरती येईल. त्याच्यानंतर तुम्ही सरळ इकडे राईट साईडला स्क्रोल करा खाली. ग्रामविकास व ग्रामपंचायत. जर तुमची महानगरपालिका असेल तर याच्यामध्ये महानगरपालिकेचे पण ऑप्शन आहेत. याच्यामध्ये जाऊ शकता. तर मी तुम्हाला ग्रामपंचायतचं रहिवाशी प्रमाणपत्र सांगतोय. ग्रामविकास व पंचायत राज विभागमध्ये केल्याच्यानंतर असे हे येतील दारिद्र्य रेषेखाली असलेलाचा दाखला, जन्म नोंद दाखला, मृत्यू दाखला, हे सगळे आपल्याला सर्टिफिकेट ऑनलाईन मागवता येतात. तर रहिवाशी प्रमाणपत्र सगळ्यात जास्ती लागतं आपल्याला. रहिवाशी प्रमाणपत्रावर क्लिक करा आणि पुढे जा. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इकडे रहिवाशी दाखला ह्याच्यावरती क्लिक करा. तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, तालुका सिलेक्ट करा, ग्रामपंचायत सिलेक्ट करा आणि अर्जदाराचे नाव इंग्लिशमध्ये लिहा. ऑटोमॅटिक पुढे इकडे मराठीमध्ये खाली आल्याच्यानंतर इथे आधार नंबर टाका. समावेश करा. तुमचा अर्ज यशस्वीरित्या जतन करण्यात आलेला आहे आणि हा तुमचा अर्जाचा नंबर येईल. याच्यावरती ओके वरती क्लिक करा. याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचा एक फोटो जोडायचा आहे. फोटो जोडण्यासाठी चूज फाईल. याच्यामध्ये फोटो कशा पद्धतीचा पाहिजे याच्यामध्ये दिलेला आहे. 160 रुंदी असली पाहिजे पिक्सेलमध्ये आणि 200 ते 212 हे हाईट असली पाहिजे. तर मी ऑलरेडी हा एक घेऊन ठेवलेला आहे. हा फोटो जोडलेला आहे. त्याच्यानंतर पत्त्याचा पुरावा एक आपल्याला द्यायला लागणार आहे. तर मी आधार कार्डच देतो. अपलोड केल्याच्या नंतर तुमचे दस्तऐवज यशस्वीरित्या जतन करण्यात आले आहेत. कृपया सेवा प्राप्तीसाठी शुल्क भरा असे येईल. याच्यावरती ओके करा. ओके केल्याच्या नंतर हे तुम्हाला पूर्ण डिटेल्स येईल. ₹23.60 हे तुम्हाला भरायचे आहेत.
हे भरण्यासाठी तुम्हाला हा पूर्ण दिलेला आहे. हे पुष्टी करा, याच्यावरती क्लिक करा. तुम्ही पेटीएम थ्रू भरू शकता हे पैसे, नेट बँकिंग थ्रू भरू शकता, क्रेडिट कार्ड थ्रू भरू शकता, कशाही थ्रू भरू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ₹23 फीस दिल्याच्या नंतर इथे तुमचा दस्तऐवज वगैरे, आता मी रिफ्रेश करतो, माझा दस्तऐवज अपलोड झालेला आहे. शुल्क भरा असं येईल. मी शुल्क भरला की लगेच अपीलसाठी पुढे जाईल आणि जर आपल्या फॉर्ममध्ये काही अडचणी असतील तर नाकारण्यात येईल, नाहीतर डायरेक्ट इश्यू केलं जाईल. ते इथे डाउनलोडमधून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्याच्या नंतर तोच तुमचा विदाऊट शिक्क्यावाला असेल, तो इलेक्ट्रॉनिक जनरेट असेल, तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं रहिवासी प्रमाणपत्र मिळवू शकता घरी बसल्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हा तुम्ही मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, जेणेकरून सर्वांना याची माहिती होईल